नमस्कार मित्रांनो. आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. मुलाखतीची तयारी आणि यशस्वी होण्याचे रहस्य. मुलाखत म्हणजे फक्त प्रश्नोत्तर नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची पहिली छाप. त्यासाठी योग्य तयारी, आत्मविश्वास आणि सादरीकरण यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. तर या व्हिडिओमध्ये आपण मुलाखतीपूर्व तयारी, योग्य पेहराव, आत जातानाची वागणूक आणि मुलाखतीदरम्यान विचारले जाणारे प्रश्न याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत किंवा जी माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तरच ती लक्षात येणार आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण तयारी कशी करायची आहे, ड्रेस कोड कसा ठेवायचा आहे, नंतर इंटरव्ह्यूला आतमध्ये गेल्यानंतर काय बोलायचं आहे, कॉमन क्वेश्चन्स कोणते येऊ शकतात, अशा पद्धतीचे जे काही बारकावे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपण आपल्या मुलाखतीच्या तयारीच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मुलाखत म्हणजे संधी आणि तयारी म्हणजे यशाची गुरुकिल्ली. आपण वेगवेगळ्या परीक्षा देण्यासाठी तयार असतो, पण परीक्षेचा दुसरा एक भाग असतो की लेखी परीक्षा झाल्यानंतर मुलाखत ही प्रत्येक परीक्षेला असतेच. जसं की तलाठी भरतीला मुलाखत आहे, जलसंपदाच्या भरतीला मुलाखत असते, क्लर्कच्या कोणत्याही पदाच्या मुलाखत असते. तर त्या मुलाखतीची तयारी कशी करायची, आपण आपलं प्रिपरेशन कसं करायचं याबद्दलची माहिती आणि आपलं कसं दिसलं पाहिजे, कसं असलं पाहिजे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता मुलाखतीसाठी कपडे किंवा पेहराव कसा असला पाहिजे, तर पुरुषांनी शर्ट, फॉर्मल शर्ट घातला पाहिजे. तो सुद्धा साधा हलक्या रंगाचा, म्हणजे तो कलर सुद्धा पांढरा, निळा, फिक्कट, राखाडी अशा टाईपमध्ये असावा. पॅन्ट असेल तर काळी, निळी किंवा गडद राखाडी, म्हणजे औपचारिक फॉर्मल दिसलं पाहिजे. उगीचच आपण मुलाखतीला गेलोय आणि नेहरू शर्ट वगैरे असं काहीतरी घालून गेले तर अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. फॉर्मल दिसलं पाहिजे. बूट घातले म्हणजे चप्पलपेक्षा बूटच घातलेले केव्हाही चांगले. ते काळे किंवा तपकिरी रंगाचे आणि स्वच्छ पॉलिश केलेले असले पाहिजेत. सॉक्स घालताना सुद्धा ते अँकल लेंथ पर्यंत नसावेत. पूर्वी जसे वापरायचे पूर्ण त्या पद्धतीचे मोठे सॉक्स वापरलेले केव्हाही चांगले पण दिसतात. टाय हा पर्यायी असू शकतो. तुम्ही लावला तरी चालेल, नाही लावला तरी सुद्धा चालू शकतो. पण लावलाच तर साधा गडद रंगाचा टाय असावा. कारण आपण जर हलक्या साध्या रंगाचा पांढरा, शक्यतो पांढरा शर्ट असेल तर चांगलाच. परंतु निळा किंवा फिक्कट राखाडी असा जर शर्ट असेल तर त्याच्यावरती टाय हा गडद रंगाचा असेल तर तो चांगला दिसतो. आणि त्याचबरोबर काळी, निळी किंवा गडद राखाडी अशी तुम्ही पॅन्ट वापरू शकता. परंतु तुम्ही व्यवस्थित पोशाख केलेला आहे, इस्त्री केलेले कपडे घातलेले आहेत, पण तुम्ही जर त्याच्यावरती चप्पल घातली तर ते चांगलं वाटणार नाही. औपचारिक दिसावं, आपण मुलाखतीला आलेलो आहे याचं भान ठेवून आपण बूटच घातले पाहिजेत आणि ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ केलेले, पॉलिश केलेले असायला पाहिजेत. त्यानंतर आपली केस आणि दाढी हे व्यवस्थित नीटनेटकं केलेलं असावं, चांगला भांग केलेला असावा. कारण कसं आहे की मुलाखतीच्या वेळेला आपण आपलं स्किल दाखवण्यासाठी किंवा आपली माहिती देण्यासाठी जात असतो, किंवा समोरून आपलं जे आपण दिसतो त्याच्यावरती समोरचे जे इंटरव्ह्यू घेत असतात त्यांच्यावरती इम्प्रेशन पडत असतात. तर त्यासाठी आपण केसांची रचना व्यवस्थित केलेली असली पाहिजे. ते चांगले दिसले पाहिजेत, कारण विस्कटलेले, तेल न लावलेले किंवा खूपच जास्त चपचपीत तेल लावलेले अशा पद्धतीचे नसावेत. तर त्या पद्धतीनं आपले केस असले पाहिजेत. म्हणजे हा जो काही पेहराव आहे किंवा कपडे कसे पाहिजेत हे पुरुषांसाठीच्या ह्या टिप्स आहेत. त्यानंतर महिलांसाठीचे जे कपडे आहेत ते कसे असले पाहिजेत, तर महिलांनी शक्यतो साडी, सलवार सूट घातलेलं केव्हाही चांगलं. म्हणजे तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये इंटरव्ह्यूला जात आहात त्यानुसार कपडे तुम्ही केले पाहिजेत. जर तुम्ही आय-टी मध्ये किंवा आय-टी सेक्टरमध्ये जर मुलाखत देणार असाल तर तुम्ही कोट वगैरे घातलात तरी चालू शकतो. म्हणजे पॅन्ट, शर्ट, कोट असं हलक्या रंगाचे कपडे घातले तरी चालतील. परंतु जर तुम्ही एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये मुलाखत द्यायला जात असाल, तर तुम्ही साडी घातलेलं केव्हाही चांगलं दिसणार. म्हणजे तो साडीचा रंग सुद्धा साध्या हलक्या रंगाचा, जास्त चमकदार नसावा. म्हणजे आपण लग्नाला वगैरे जसे कपडे घालतो त्या पद्धतीचे काठपदर साडी किंवा खूप डार्क भडक कलर अशा पद्धतीचं मुलाखतीला जाताना साडी नसावी किंवा सलवार सूट तशा पद्धतीचा नसावा. बूट किंवा सँडल घातले चालतात. ते अगदी साधे, आरामदायक आणि औपचारिक असावे. ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ केलेले
चमकदार असले पाहिजेत. अलंकार सुद्धा कमीत कमी आणि साधे असले पाहिजेत. म्हणजे उगीचच मोठे काहीतरी साडी घातली म्हणून कोल्हापुरी साज किंवा मोठं असं गंठण अशा पद्धतीचं काही घालायची गरज नाही. साडीच्या कलरनुसार किंवा आपल्याला छान दिसेल असा एक साधासा हलकासा अलंकार घातलेला चांगला. कारण आपल्या कपड्यावरून आणि आपल्या आपण जे काही वापरलेलं आहे अलंकार त्याच्यावरून आपली इम्प्रेशन पडत असतं. केस सुद्धा आपण पिक्चरला किंवा कार्यक्रमाला, लग्नाला जातो अशा पद्धतीनं मोकळे वगैरे सोडलेले नसावेत. शक्यतो नीटनेटके बांधलेले आणि व्यवस्थित असले पाहिजेत. जर तुम्ही लिपस्टिक वगैरे लावत असाल तर खूप भडक रंगाची लिपस्टिक लावण्याची गरज नाही किंवा ते चांगलं वाटत नाही. तर एकदम लावलीच तर हलक्या रंगाची लिपस्टिक लावून तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता. आता आपण हे बघितलं की पुरुषांनी कोणते कपडे घातले पाहिजेत आणि महिलांनी कोणते कपडे घातले पाहिजेत. तर इंटरव्ह्यूच्या वेळेला आपण खूपच घाबरून जात असतो किंवा आपल्याला असं भीती वाटते की आता काय होणार आहे किंवा काय प्रश्न विचारतील. मग आपण जे समोरचे बसलेले लोक आहेत त्यांना आपण ते प्रश्न विचारतील आणि आपण त्यांना उत्तर द्यायचं असतं. तर या वेळेला सुद्धा आपण घाबरून जायचं नाही. ज्या वेळेला आपण आतमध्ये जातो त्यावेळेला आत जाताना सुद्धा आपण दरवाजा ठोठावून आत जायचं आहे आणि नम्रपणे म्हणायचं, मे आय कम इन सर किंवा मॅडम जे कोणी असतील ते. आता तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो कोणत्या वेळेला आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तुम्ही दरवाजा ठोकून आतमध्ये गेल्यानंतर इंग्लिशमध्ये म्हणू शकता, मे आय कम इन सर किंवा मॅडम किंवा मी आत येऊ का असा सरळ मराठीत जरी प्रश्न विचारला तरी चालू शकतो. ज्यावेळेला आपण आत जातो त्यावेळेला चेहऱ्यावरती हलकं स्मित असलं पाहिजे, म्हणजे हलकंसं हसू असलं पाहिजे, आत्मविश्वास दिसला पाहिजे आणि सकारात्मकता दिसली पाहिजे. म्हणजे सुरुवातीचे जे काही मिनिटं आहेत आपण आत गेल्यापासून तर त्यावेळेलाच आपलं वागणं, आपला चेहरा आणि आपले कपडे याच्यावरूनच आपलं मूल्यमापन केलं जात असतं. त्यानंतर नम्रपणे अभिवादन करायचं आहे. सरळ ताठ उभं राहून गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून सर किंवा मॅडम असं म्हणायचं. ते सुद्धा जर तुमची मुलाखत ही सकाळच्या सत्रामध्ये असेल म्हणजे सकाळी 8 पासून 12 वाजेपर्यंत असेल तर तुम्ही त्यावेळेला गुड मॉर्निंग म्हणू शकता. 12च्या नंतर 4:30 वाजेपर्यंत म्हणजे दुपारच्या सत्रात जर मुलाखत असेल तर त्यावेळेला तुम्ही गुड आफ्टरनून म्हणायचं आहे आणि 4:30च्या नंतर संध्याकाळी 8 पर्यंत किंवा 9 पर्यंत जर मुलाखतीची वेळ असेल तर त्यावेळेला तुम्ही गुड इव्हिनिंगच म्हणायचं आहे. गुड नाईट वगैरे म्हणायचं नाही. तर या तुमच्या पहिल्या सुरुवातीच्या काही वाक्य आहेत किंवा काही बोलण्याचे प्रकार आहेत, नमस्कार करण्याची पद्धत आहे किंवा तुम्ही जर सकाळीच गुड आफ्टरनून जर म्हणत असाल किंवा दुपारी 12च्या नंतर 12:30च्या नंतर तुमचा इंटरव्ह्यू आहे आणि तुम्ही त्यावेळेला गुड मॉर्निंग म्हणालात तर ते सुद्धा चांगलं वाटत नाही किंवा त्यावरूनच तुमचं स्किल दिसून येतं, तुमचं हुशारी दिसून येते. तर अशा पद्धतीनं वागायचं नाही. या बारीक सारीक गोष्टींच्या वरूनच आपलं मूल्यमापन केलेलं असतं आणि आपली छाप त्या परीक्षकांच्या वरती पडत असते. त्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये जाऊ तेव्हा गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून म्हणणार आहोत, म्हणायचं आहे वेळेनुसार किंवा सरळ मराठीतून नमस्कार म्हटलं तरी चालेल. नंतर मुलाखतकार जेव्हा आपल्याला बसायला सांगतील तेव्हाच आपण खुर्चीवरती बसायचं आहे. त्यानंतर आपली बसण्याची पद्धत सुद्धा व्यवस्थित असली पाहिजे. खुर्चीवरती सरळ बसायचं आहे. हात मांडीवर किंवा टेबलावरती नीट ठेवायचे आहेत. उगीचच प्रश्न विचारेपर्यंत इकडं तिकडं बघून हाताचे बोटाचे काहीतरी चाळे करतोय आपण किंवा आपल्या जवळ जी फाईल असते ती फाईल मांडीवरती घेतलोय, पायाची हालचाल करतोय, पाय हलवतोय किंवा मांडीवरच्या फाईला हाताने तबला वाजवल्यासारखं करतोय तर असं काही करायचं नाही. खांदे आपले सरळ ठेवायचे आहेत आणि नजर समोर जे आपले परीक्षार्थी असणार आहेत किंवा मुलाखत घ्यायला बसलेले आहेत त्यांच्याकडे ठेवायचे आहे. डोळ्यांवरती नजर ठेवायची आहे पण त्यांच्याकडे जास्त टक लावून सुद्धा पाहायचं नाही. फक्त आपल्या बसण्यातून आपला आत्मविश्वास त्यांना दिसला पाहिजे. नंतर आपले काही जे फाईल्स असतील सोबत किंवा दस्तऐवज आपण घेऊन गेलेलो असतो तर ती नीटनेटकी स्वच्छ आणि माफकच कागदपत्र त्याच्यामध्ये असावेत की जे उपयोगी असतील आणि जर गरज पडलीच, विचारलंच त्यांनी, मागणी केलीच तर आपले कागदपत्र आपण त्यांना दाखवायचे आहेत. सुरुवातीला जर त्यांनी बसल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्याबद्दल माहिती सांगा, तर त्यावेळेला आपलं उत्तर देताना अगदी आत्मविश्वासपूर्ण असलं पाहिजे. मी अमुक-अमुक या विभागामध्ये कार्यरत आहे. जर तुम्ही आधीच नोकरी करत असाल तर. जर नोकरी करत नसाल तर आपलं नाव सांगायचं आहे सुरुवातीला की माझं नाव अमुक-अमुक आहे.
त्यावेळेला नाव सांगत असताना श्री, सौ, कुमारी वगैरे असं काही म्हणायची गरज नाही. शक्यतो आपण कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या विभागामध्ये मुलाखत देत आहोत त्यानुसार आपण आपली भाषा ठेवायची आहे. जर तुम्ही IT सेक्टरमध्ये मुलाखत देत असाल तर माय सेल्फ, अमुक अमुक असं न म्हणता आय एम पूर्ण नाव सांगायचं किंवा आय एमचं एम पूर्ण नाव सांगायचं आहे. आणखीन तुम्हाला तुमच्याबद्दलची माहिती थोडक्यात सांगता आली पाहिजे. जर मराठीतून तुम्ही तुमची माहिती सांगत असाल तर माझं नाव अमुक अमुक असं आहे. मी अमुक या गावामध्ये राहतो. माझं मूळ गाव हे आहे. सध्या मी नोकरीच्या शोधासाठी एवढ्या दिवसांपासून या गावामध्ये स्थायिक झालेलो आहे आणि सध्या मी तिथल्या ठिकाणाची माहिती घेत आहे. अशा पद्धतीनं जे काही तुमचं माहिती असेल ती स्पष्टपणे सांगायची आहे. म्हणजे आपल्याबद्दलची माहिती थोडक्यात पण आत्मविश्वासाने सांगायची आहे. त्यानंतर आपल्याला काय आवडतं याबद्दलची माहिती द्यायची आहे. माझं शिक्षण हे झालेलं आहे. माझे या विषयामध्ये डिग्री आहे. मी या कॉलेजमध्ये अमुक ठिकाणच्या कॉलेजमधून माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. या युनिव्हर्सिटीमधून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि माझ्याकडे या विषयाचे स्किल्स आहेत. परंतु तुम्हाला ज्या विषय म्हणजे पदासाठी मुलाखतीला तुम्ही गेलेला आहात तर त्याच पद्धतीचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही प्रशासकीय क्षेत्रामध्ये जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेलेला असाल तर त्या पद्धतीचं तुमचं जे काही शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्ही सांगितली पाहिजे. एवढे माझं क्वालिफिकेशन आहे, हे आहे. परंतु त्यावेळेला जर तुम्ही मला गाणं आवडतं, माझं गाण्यामध्ये एवढ्या पदव्या मिळालेल्या आहेत किंवा हे प्रशिक्षण माझं झालेलं आहे, हे तिथं सांगून उपयोगाचं नाही. तर त्यासाठी तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत, ज्या एक्स्ट्रा तुम्हाला म्हणजे गाण्याचा किंवा कथ्थक करण्याचा किंवा क्रिकेटचा वेळ आहे, तर ते तुम्ही त्याच्यात सांगून उपयोग नाही. त्यावेळी तुम्ही तुमच्या हॉबीजमध्ये सांगू शकता, की मला या विषयाची आवड आहे आणि या विषयामध्ये मी हे स्किल घेतलेलं आहे. जर तुम्ही स्टेनो या पदासाठी मुलाखतीला गेला असाल, तर तुम्ही तुमचं टायपिंगचं स्किल मराठी, इंग्रजी कितीपर्यंतचं झालेलं आहे किंवा स्टेनोचं सुद्धा तुमचं किती स्पीडचं झालेल्या परीक्षा किती दिलेल्या आहेत तुम्ही, हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि कोणत्या ठिकाणाहून तुमचे मार्क्स किती आहेत हे सांगितलं पाहिजे. त्यावेळेला तुम्ही मला कथ्थक येतं किंवा गायनाचा माझा क्लास झालेला आहे अशा पद्धतीची उत्तरं देऊन उपयोगाचं होणार नाही. म्हणजे तुमचा पहिल्या 5 मिनिटामध्ये तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती म्हणजे तुमचं एंट्री केल्यापासूनची पूर्ण तुमची बसेपर्यंत किंवा सुरुवात होईपर्यंतच्या त्या 5 मिनिटामध्ये तुमच्या हालचालींवरती त्या परीक्षकांचं लक्ष असतं. त्यामुळे तुमचे पेहराव व्यवस्थित असला पाहिजे, केस रचना व्यवस्थित असली पाहिजे, कपडे व्यवस्थित असले पाहिजे, रंगसंगती कपड्यांची, दागिने वगैरे व्यवस्थित घेऊन गेलं पाहिजे. आणि तिथं गेल्यानंतर नम्रपणे विचारून परवानगी घेऊन बसलं पाहिजे आणि बसताना सुद्धा खांदे सरळ ताठ ठेवून बसलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला आत्मविश्वासाने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देता आली पाहिजेत. आपल्याबद्दल सांगा म्हणल्यानंतर आपलं नाव, आपलं गाव, आपलं शिक्षण, कोणत्या युनिव्हर्सिटीतून किंवा विद्यापीठातून आपण शिक्षण घेतलेलं आहे, कोणत्या प्रकारची आपल्याला आवड आहे, हे अगदी व्यवस्थित प्रत्येक जे परीक्षक आहेत त्यांच्याकडे बघून त्यांच्या नजरेला नजर मिळवून आपण उत्तर दिलं पाहिजे. प्रश्न विचारलेला आहे आणि आपण एखाद्या वेगळ्याच ठिकाणी बघून उत्तर देत आहोत तर अशा पद्धतीचं जे आपलं बिहेवियर असणार आहे तर ते चांगलं मानलं जात नाही किंवा त्याची आपली छाप त्या परीक्षकांच्या वरती असं केल्यामुळे पडत नाही. त्यामुळे पहिल्या 5 मिनिटामध्ये आपण आपलं आत्मविश्वास पूर्ण उत्तरं देणं गरजेचं आहे आणि आपल्याबद्दलची जी काही माहिती आहे ती संक्षिप्तपणे द्यायची आहे आणि आपण त्याचा घरी सराव करायचा आहे. त्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहून किंवा बसून या पद्धतीची प्रॅक्टिस करू शकता. त्यावेळेला आपले हावभाव कसे असतात, आपण कसं बसलेलो आहे, उबड काढून किंवा पोक काढून बसलोय का, वाकडं तिकडं बसलोय का, खुर्चीमध्ये सरळ बसलेलो आहे का, उगीचच पायाची तिडी मारलेली आहे किंवा पायाचा आवाज करतोय, बोटाने आपल्या फाईलवरती टिचक्या मारतोय वगैरे अशा पद्धतीचं वर्तन करायचं नाही. कारण त्यांचं लक्ष ते तुम्हाला असे प्रश्न त्यासाठीच विचारत असतात की तुमचं स्वतःबद्दलचं जाणीव किंवा काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी ते तुम्हाला असे प्रश्न विचारत असतात. त्यानंतर आपण ज्या संस्थेमध्ये मुलाखतीला गेलेलो आहे तर त्या संस्थेची माहिती आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे त्या संस्थेची स्थापना कधी झाली, त्याच्यामध्ये उद्दिष्ट त्यांचं काय होतं, कोणत्या साली त्यांना पुरस्कार वगैरे मिळाला किंवा 1 नंबरला ते कधी पोहोचली,
किती लोक काम करतात तिथं, किंवा त्या संस्थेचं उत्पादन काय आहे. जर IT क्षेत्र असेल तर, शासकीय क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात आताच राबवला जाणारा उपक्रम कोणता आहे. शैक्षणिक क्षेत्र असेल तर त्या युनिव्हर्सिटीला किंवा कॉलेजला कोणतं बक्षीस मिळालेलं आहे, त्यांचे विद्यार्थी कोणत्या परीक्षेमध्ये यश संपादन करतात, किंवा त्यांच्याकडचं मेन जे महत्वाचं स्किल आहे ते कोणतं आहे. म्हणजे खेळासाठी त्यांचं त्या कॉलेजचं किंवा शाळेचं नाव आहे, किंवा गायनासाठी आहे, किंवा अभ्यासामध्ये त्यांचे विद्यार्थी बोर्डामध्ये येतात किंवा टॉपला असतात. तर या सर्व माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यांची संस्थेची स्थापना कधी झाली, त्यांचे अध्यक्ष कोण आहेत, असं जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला असली पाहिजे. म्हणजे आपण तिथं स्टार पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणजे सिच्युएशन, टास्क, ऍक्शन, रिझल्ट या चौकटीमध्ये बसून आपलं उत्तर देता आलं पाहिजे. त्यानंतर आपण मुलाखतीला जातो म्हणजे समोर बसलेले जे लोक आहेत तेच फक्त आपल्याला प्रश्न विचारतील असं आपल्याला वाटत असतं, परंतु असं नाही. तर काही प्रमाणामध्ये आपणही एखाद्या वेळेला त्यांना प्रश्न विचारू शकतो. त्याचबरोबर 30-70 हा जो फॉर्म्युला आहे तो 30 फॉर्म्युला म्हणजे काय आणि 70 म्हणजे काय, तर 30 फॉर्म्युला म्हणजे 30% जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे आपल्याबद्दलची असलेली माहिती, जी आपण सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्ये देत असतो. जसं की आपलं शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण झालं असेल तर, म्हणजे डिग्री, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव आपला काय आहे, त्यानंतर नॉलेज काय आहे, आणि आपलं कौशल्य म्हणजे शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, अनुभव, ज्ञान आणि कौशल्य याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपल्या 30% आपण त्यांना द्यायची आहे. आणि त्यानंतर योग्य तयारी, कॉन्फिडन्स, नंतर म्हणजे आत्मविश्वास, नंतर सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन, नंतर विचार किंवा सूचना, आपले दृष्टिकोन, आणि ही जी काही माहिती आहे ती आपल्या उरलेल्या 70% येणार आहे. म्हणजे आपला आत्मविश्वास किती आहे, आपण आपल्याबद्दलची माहिती कशी देत आहोत, आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत तर आपण त्या कशा पद्धतीने त्याची उत्तरं देत आहोत, आणि आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याबद्दलची जी संपूर्ण काही माहिती आहे ती उरलेल्या 70% येत असते. त्याचबरोबर ते आपल्याला आपल्या बलस्थान आणि कमकुवत स्थान याबद्दलची माहिती विचारतील. तर मला असं म्हणायचं नाही की मी खूप कमकुवत आहे किंवा मला ह्या गोष्टी जमत नाहीत किंवा काय, असं पटकन सांगायचं नाही. म्हणजे नकारात्मक गोष्टी आपण लगेच बोलायच्या नाहीत. ज्या आपल्या नकारात्मक गोष्टी आहेत ते सांगायचंच आहे. परंतु मी आता त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी स्वतःवरती काम करत आहे, अशा पद्धतीनं उत्तर द्यायचं आहे. म्हणजे जसं की माझा सर्वात मोठा जो गुण आहे तो म्हणजे टीम सोबत समन्वय ठेवणे किंवा समस्या सोडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत असतो. परंतु माझा कमकुवतपणा असा आहे की मी परिपूर्णतेकडे जास्त झुकतो, त्यामुळे कधी कधी वेळ जास्त लागतो. पण आता मी त्याचे कामाचे छोटे टप्पे तयार करून ते काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा प्रयत्न करत आहे, अशा पद्धतीचं सकारात्मक उत्तर द्यायचं आहे. की मला वेळेचं व्यवस्थापन जमत नाही, त्यामुळे मला जास्त वेळ लागतो आणि मग माझं काम पूर्ण होत नाही, असं नकारात्मक उत्तर द्यायचं नाही. जरी आपल्याकडे तो कमकुवतपणा असला तरी सुद्धा. काही वेळेला असं म्हणता येईल की एखाद्याने माझं काम सुरू आहे आणि मला एखाद्याने स्वतःचं काम करण्यासाठी विनंती केली तर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही, म्हणजे हा माझा कमकुवतपणा झाला. पण त्यामुळं काय होतं की माझं काम मला असतंच, परंतु मला दुसऱ्याचं काम आल्यामुळे दोन्ही कामं करायचं असेल तर मला त्या कामाचं प्रेशर येतं, आणि त्यामुळे मग मला टेन्शन येतं. परंतु मी आतापासून असं ठरवलेलं आहे की माझं काम उरकल्यानंतर किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या आपल्या स्टाफ मेंबरला मी नाही म्हणायची सवय लावणार आहे, आणि तसा मी प्रयत्न करत आहे, त्यावर मी काम करत आहे, अशा पद्धतीचं सकारात्मक उत्तर आपण द्यायचं आहे. दुसरं असं की जेव्हा आपल्याला आपलं स्ट्रेंथ विचारतील तर मी पटकन लोकांच्या समस्या, म्हणजे आता आपण ज्या क्षेत्रामध्ये इंटरव्ह्यू देत आहोत त्या पद्धतीनं आपण उत्तर द्यायचं आहे की मी लोकांच्या समस्या पटकन समजावून घेऊ शकतो, मदत करायला तत्पर असतो. जर तुम्ही प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करत असाल तर. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर मुलाखतीला तुम्ही गेला असाल तर मी विद्यार्थ्यांच्या समस्या पटकन जाणून घेऊ शकतो किंवा त्या समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे स्किल आहेत, मी त्यांना व्यवस्थित मुद्दा समजावून देऊ शकतो, अशा पद्धतीचं उत्तर आपण देऊ शकतो किंवा द्यायचं आहे. म्हणजेच काय तर कमकुवतपणा आणि आपला बलस्थान हे सांगत असताना
बलस्थान तर आत्मविश्वासानं सांगायचंच आहे, परंतु कमकुवतपणाबद्दल सुद्धा पॉझिटिव्ह पद्धतीनं बोलायचं आहे. त्यासाठी निगेटिव्ह बोलायचं नाही. हे आपण आता बघितलंच आहे की कंपनीबद्दल माहिती घ्या, म्हणजे कंपनीची उद्दिष्ट, मूल्ये, प्रोडक्ट, सर्व्हिसेस समजून घ्या. त्यांच्याबद्दलच्या अलीकडे ज्या काही बातम्या आहेत, त्यांचं यश किंवा आव्हाने ती समजून घ्यायची आहे. इंडस्ट्री ट्रेंडर्स आणि स्पर्धकांची माहिती ठेवायची आहे. हे आयटी क्षेत्रासंदर्भात आलं. जर इतर क्षेत्र असेल तर त्या त्या पद्धतीनं त्या ठिकाणची माहिती आपल्याला असली पाहिजे. नंतर तिथं जो काही रोल असणार आहे किंवा जॉब असणार आहे तो समजून घेतला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कामाचं स्वरूप काय आहे, जॉब डिस्क्रिप्शन नीट वाचून घ्यायचं आहे. कोणतं स्किल्स किंवा अनुभवाची गरज आहे आपल्याला हे आपण बघायचं आहे. अनुभव आपले जे आहे, यापूर्वी आपण एखाद्या ठिकाणी काम करत असू तर तो अनुभव या नवीन क्षेत्रामध्ये उपयोगी पडू शकतो का, त्यासाठी आपण त्याचं जोडून बघायचं आहे. नंतर आपल्याला जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या काही गोष्टी तयार ठेवायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला स्टार पद्धतीचा वापर करायचा आहे. म्हणजे सिच्युएशन, टास्क, ऍक्शन आणि रिझल्ट, STAR. कोणत्या सिच्युएशन मध्ये आपण कोणत्या प्रकारचं टास्क करायचं आहे, त्यावरती काय ऍक्शन घ्यायची आहे आणि त्याचा रिझल्ट काय असणार आहे हे आपल्याला पटकन सांगता आलं पाहिजे, किंवा त्याचं कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे, किंवा मी अशा पद्धतीनं असं काम करू शकतो हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याचनंतर टीम वर्क, लिडरशिप, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, कॉन्फ्लिक्ट हँडलिंग यावरती आपल्याला 3 ते 4 उदाहरणे तयार करून ठेवायची आहेत. म्हणजे की आपण टीम वर्क करत असू तर ते कशा पद्धतीनं टीम वर्क करायचं आहे. लिडरशिपची जर वेळ आली तर आपण लिडरशिप करण्यासाठी योग्य आहोत का, किंवा त्यासाठी आपण काय करू. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर त्यासाठी आपण आधी काय विचार करू शकतो, नाही का. म्हणजे सिच्युएशन, टास्क, ऍक्शन आणि रिझल्ट यावरती आपण 3 ते 4 उदाहरणं आपण तयार ठेवायची आहे. त्यानंतर असा जर प्रश्न आला की आम्ही किंवा आमच्या संस्थेने तुमची निवड का करावी असं तुम्हाला वाटतं, असा जर काही प्रश्न असेल तर यासाठी आपण असं म्हणायचं की या पदासाठी आवश्यक असलेली कौशल्ये माझ्याकडे आहेत. म्हणजे आपण जे कागदोपत्री किंवा जे आपल्या शैक्षणिक पात्रता आहे ती आपल्याकडे, ती पात्रता आहे, ती कौशल्य आपल्याकडे आहेत. मी एक जबाबदार, शिस्तप्रिय व्यक्ती असून काम वेळेत पूर्ण करण्याची माझी सवय आहे आणि माझ्या अनुभवाचा संस्थेला थेट उपयोग पडेल म्हणून माझी निवड व्हावी असं मला वाटतं. असं अगदी साध्या, सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये आपलं उत्तर, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वासानं ते उत्तर आलं पाहिजे. जर प्रश्न असा असेल की तणावपूर्ण परिस्थितीमध्ये तुम्ही कसे काम कराल, तर अगदी शांत राहून प्राधान्यक्रम ठरवणार असं उत्तर द्यायचं की शांतपणे प्राधान्यक्रम ठरवणार, कामाचे छोटे टप्पे तयार करून तणाव कमी करणार आणि मग मी ते टीमला, आपली जी काही टीम असेल त्यांना प्रेरित करणार, किंवा स्वतः एकटंच ते काम करणार असेल वैयक्तिक तर तणावपूर्ण परिस्थितीमध्ये शांतपणे कामाची स्थिती समजून घेऊन त्या कामाचे छोटे टप्पे तयार करून प्राधान्यक्रम देऊन ते काम पूर्ण करणार. अशा पद्धतीचं आपलं उत्तर आलं पाहिजे किंवा उत्तर असलं पाहिजे, म्हणजे की जेणेकरून जे इंटरव्ह्यू घेणारे आहेत त्यांच्यावरती आपली छाप पडली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशनची प्रॅक्टिस करावी लागेल आहे, तर उत्तरं मोठ्याने बोलून सराव करा. हा सर्वात महत्वाचा भाग असा आहे की जेव्हा आपण मुलाखतीला जातो त्यावेळेला आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तर येत आहेत, परंतु एका हॉलमध्ये मध्यावरती आपण बसलेलो आहे आणि बाजूला 4-5 लोक, एका बाजूला 3-4 लोक, दुसऱ्या बाजूला 3-4 लोक मुलाखत घेण्यासाठी बसलेले आहेत. तर आपलं उत्तर देताना आवाज योग्य प्रमाणात असला पाहिजे. खूप मोठ्याने पण बोलून म्हणजे ओरडत असल्यासारखाही आवाज नाही पाहिजे आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटतोय असंही नाही वाटलं पाहिजे. योग्य आवाजामध्ये योग्य म्हणजे चढ उतार, आवाजाचा चढ उतार करून मोठ्याने बोलून आपलं उत्तर, प्रश्नाचं उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. अशा पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे. तर त्यासाठी मोठ्याने बोलण्याचा सराव केला पाहिजे. संक्षिप्त आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तर दिलं पाहिजे. टेक्निकल आणि सॉफ्ट स्किल दोन्हीसाठी तयारी आपली असली पाहिजे. लॉजिस्टिक आणि मानसिक तयारी कशी करायची, तर कंपनीच्या संस्कृतीनुसार कपडे ठरवा. म्हणजे आपण कोणत्या संस्थेमध्ये इंटरव्ह्यूला जातोय, मी आधीच सांगितलं की जर तुम्ही शैक्षणिक संस्थेमध्ये जात असाल तर साडी किंवा
सलवार कुर्ता घातला तरी चालू शकतो. त्याचा सॉफ्ट कलर असला पाहिजे. भडक रंगाचे कपडे घालायचे नाहीत. परंतु जर तुम्ही आय-टी सेक्टरमध्ये इंटरव्ह्यूला जात असाल, तर त्यावेळेला तुम्ही पॅन्ट, शर्ट, जॅकेट घातलं तरी चालू शकतं किंवा टी-शर्ट किंवा तिथं त्या ह्याच्यानुसार योग्य जे काही कपडे असतील, ते घातले तरी चालू शकतात कंपनीच्या संस्कृतीनुसार. एखाद्या आय-टी कंपनीमध्ये तुम्ही नऊवारी साडी घालून जाऊ शकत नाही किंवा काष्टी साडी घालून जाऊ शकत नाही किंवा ते योग्य वाटणार नाही. म्हणजे कंपनीच्या संस्कृतीनुसार योग्य कपडे ठरवूनच आपण तिथं जायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ महत्त्वाची पाळली पाहिजे. जर तुम्ही मुलाखतीला जात असाल, तर आपल्याला मुलाखतीच्या वेळेपूर्वी अर्धा तास तिथं पोहोचणं गरजेचं आहे. 1 तास पण पोहोचायचं नाही, कारण खूपच लवकर गेलो तर आपली तिथली सगळी माहिती होते आणि आपण नंतर कंटाळून जातो किंवा माझा नंबर कधी येणार, कधी येणार असं करून आपल्याला ते थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण होतं किंवा थोडं टेन्शन येतं, आता माझा नंबर येणार आहे किंवा कधी येईल असं थोडं इरिटेट व्हायला होतं. त्यासाठी खूप लवकरही जायचं नाही आणि ऐन वेळेला एक 5-10 मिनिटं असताना पोहोचलं किंवा वेळ निघून गेल्यानंतर पोहोचलो तरी सुद्धा आपली घाई होते आणि आपला नंबर आलेला असतो. मग काय करू असं समजत नाही आणि मग सगळा गडबड गोंधळ होतो. तर वेळेच्या आधी किमान अर्धा तास पोहोचणं गरजेचं आहे. तिथं पोहोचल्यानंतर त्यांची काही फॉर्मॅलिटीज असतील. एखादा फॉर्म भरून द्यायचा आहे किंवा बैठक व्यवस्था कुठं केलेली आहे ते पाहायचं आहे. वॉशरूम कुठं आहे? पाणी पिण्यासाठी तिथं जवळ आहे का? तिथल्या परिसराचं थोडंसं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला थोडं हलकं व्हायला होतं आणि मग आपण शांतपणे बसून थोडंसं मुलाखतीच्या पूर्वी आपण थोड्या वेळ शांत बसल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी आपल्या क्लिअर होत जातात. आपण तिथल्या वातावरणाशी मॅच करत असतो आणि मग आपल्याला म्हणजे भीती निघून जाते आणि आपण सहजपणे प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. खेळीमेळीचं वातावरण तयार झाल्यानंतर किंवा आपल्याला थोडा कॉन्फिडन्स येतो जर आपण वेळेपर्यंत म्हणजे वेळेच्या आधी अर्धा तास पोहोचलो तर. त्या ठिकाणाची बऱ्यापैकी माहिती होते. त्यामुळे वेळ जर तुमची 9ची असेल तर तुम्ही शार्प 8:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. त्यांच्या काही फॉर्मॅलिटीज असतील तर त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत. फॉर्म भरून देणं. एखाद्या वेळेला असं असतं की लाईनमध्ये बसल्यानंतर आपल्याला नंबर दिला जातो. त्या नंबरप्रमाणे आपल्याला मुलाखतीला बोलवलं जातं. तर तो नंबर घेणं, आपलं नाव आतमध्ये गेलेलं असतं तर ते नाव देणं वगैरे या साऱ्या गोष्टींसाठी आपण तिथं ठराविक वेळेपूर्वी उपस्थित असायला हवं. फार लवकरही नाही आणि फार उशिराही नाही. कमीत कमी अर्धा तास आधी वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. नंतर आपण मुलाखतीला जायचं म्हणून एक्साइटमेंटमध्ये आपल्याला झोपच लागत नाही किंवा आपण फारच घाई करतोय असं पण व्हायला नको. आपली झोप पुरेशी झाली पाहिजे तरच आपण आत्मविश्वासाने मुलाखत देऊ शकतो. तर हे सुरुवात करत असताना आपण आपल्या स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत, की मी या रोलसाठी कोणती मूल्यवर्धन किंवा व्हॅल्यू करू शकतो? माझे जुने अनुभव या कामात यशस्वी होण्यासाठी कसे मदत करतील? मला या कंपनीत काम करण्याची खरी प्रेरणा काय आहे? मी अपयश किंवा चुका कशा हाताळतो? पुढील 5 वर्षांमध्ये माझे करिअर गोल्स काय आहेत? टीममध्ये काम करताना माझी पद्धत काय असते? कोणते स्किल्स अजून विकसित करायचे आहेत? मी इंटरव्ह्यूला कोणते प्रश्न विचारणार आहे? हां, तर ज्यावेळेला आपण मुलाखतीला जातो त्यावेळेला सगळे प्रश्न तेच आपल्याला विचारतील आणि आपण उत्तर देणार आहोत असंही नाही. आपल्याला काही प्रश्न पडले असतील तर आपण सुद्धा त्या मुलाखत घेतात त्यांना प्रश्न विचारू शकतो. इंटरव्ह्यूअरला सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतो. तर त्याच्यामुळं आपलं व्यवस्थित पद्धतीनं आपलं छाप त्यांच्यावरती पडते आणि त्यामुळे इंटरव्ह्यू व्यवस्थित पार पडतो. तर त्यासाठी असे स्वतःला काही प्रश्न विचारून त्याची उत्तरं आपल्याकडे तयार असली पाहिजेत किंवा आपण ती तयार ठेवायची आहेत. त्यामुळं काय होतं, की आपल्याला अगदी सहजपणे मुलाखतीला सामोरं जाता येतं. आपण कोणते प्रश्न विचारू शकतो? तर या रोलमध्ये पहिल्या 6 महिन्यात यश कसे दिसते? टीम कशी काम करते आणि कम्युनिकेशन कसं असतं? असं आपण त्यांना विचारू शकतो. कंपनीसमोर सध्या कोणती मोठी आव्हाने आहेत? जर ते कंपनी असेल तर. या पोझिशनमध्ये ग्रोथच्या संधी कोणत्या आहेत? अशा पद्धतीचे प्रश्न आपण इंटरव्ह्यूअरला विचारू शकतो. म्हणजे त्या संस्थेच्या अनुषंगानं आपण त्यांना प्रश्न विचारत असतो किंवा विचारू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण जेव्हा मुलाखतीला जातो त्यावेळेला आपली तयारी, आपले कपडे, आपलं बोलणं आणि आपण तिथं गेल्यानंतर आपलं वागणं आणि आपले प्रश्न हे सर्व प्राथमिक स्वरूपाची माहिती किंवा आपण कसं असलं पाहिजे याबद्दलची माहिती आपण इथं घेतलेली आहे.
त्याचबरोबर आपला जो विषय असणार आहे त्या विषयाच्या अनुषंगानं म्हणजे संस्थेच्या अनुषंगानं काही प्रश्न असतील तर त्याची तयारी आपण करायची आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुम्ही लिहून नक्की कळवा. त्याबरोबर तुमच्या काही शंका असतील तर त्याही तुम्ही आम्हाला मेसेज करून कळवा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.